चला तर मग माझ्या बाळांनो, आता शांतपैकी एका पर्यायाला स्पर्श करा आणि बघा आज तुमच्यासाठी काय सांगितलं जात आहे. जर तुम्ही हा पर्याय निवडला असेल तर माझ्या प्रिय स्वामी भक्तांनो, पुढील 2 मिनिटे डोळे बंद करून शांतपणे हे संदेश ऐक. तुझ्या जीवनात परिवर्तन होईल बाळा. नियती तुझ्या सोबत एक डाव खेळत आहे. मला ठाऊक आहे तुझ्या मनात वाईट विचार येत आहे. तुझी मनस्थिती नीट नाही. काय करू कसं करू असं होत आहे. माझं नामस्मरण कर, तुला मार्ग मिळेल. जो स्वतःची मदत करतो, आम्ही त्याचीच मदत करतो. तुमच्याकडे बुद्धी आहे, ताकद आहे, स्मरणशक्ती आहे. स्वतःला सिद्ध करण्यासाठी जे जे लागतं ते सर्व आम्ही तुला दिलं आहे. त्याचा उपयोग करूनही जर यश आलं नाही तर आम्ही असू, काय असू, पण तोपर्यंत प्रयत्न सोडू नकोस. सगळे चांगलं होणार आहे हे मनात धरून चल. बाकी सगळं आम्ही पाहून घेतो. विश्वास असला की अशक्य गोष्ट सुद्धा शक्य होते. तुझ्या वाटेचं दुःख तू भोगून संपवलं आहेस. तुझ्या वाटेचं सुख तुला मिळणार. कर्मांवर विश्वास ठेव, अपेक्षेपेक्षा जास्तच मिळणार. आता फक्त तू तुझ्या आळसाच्या आहारी जाऊ नकोस, कारण तुझ्या सुंदर भविष्याची जी स्वप्न तू रंगवली आहेस ती आळसामुळे स्वप्नच राहून जातील. जर वारा हवामानाची दिशा बदलू शकतो तर लक्षात घे, मनापासून केलेली प्रार्थना नशीब बदलू शकते. अखंड विश्वास, अखंड नामस्मरण हे मनावर रुजवता आलं पाहिजे. स्वामी भक्तांनो, एक कायम लक्षात ठेवा, अध्यात्माची अंतिम पायरी गाठल्याशिवाय नामसाधना म्हणावी तेवढी रंगत नाही. म्हणून ध्यानाला बसणं अतिशय आवश्यक आहे. बाळांनो, विश्वास ठेवा, तुमच्यासाठी माझी योजना सर्वोत्तम असते. कधी कधी प्रसंग कठीण असतात, तेव्हा सुद्धा मी तुमच्यासाठीच काहीतरी करत असतो. लक्षात ठेवा, सिंह आणि हरिण यांच्या शर्यतीत अनेक वेळा हरिण जिंकतं, कारण सिंह अन्नासाठी धावतो तर हरिण आपला जीव वाचवण्यासाठी. यातून हे सिद्ध होतं की गरजेपेक्षा उद्दिष्ट जास्त महत्वाचं असतं. हिम्मत नको हारू, प्रयत्न करत राहा. आज तुझं काम नाही झालं तरी काय झालं, उद्या होईल. तू मनापासून सर्व प्रयत्न कर. मी आहे तुझ्या पाठीशी बाळा. संकट तर तुला येतच राहणार, त्यातून कोणीही सुटत नाही. भले भले तुझी साथ सोडतील, तुला एकटं पाडतील, तुझ्यावर हसतील, तुझा द्वेष करतील. जेव्हा सर्व आशा संपतात तिथून तुझ्या या ब्रह्मांड नायकाचा खेळ सुरू होतो आणि सर्व अशक्य हे शक्य होऊन जातं. अपयश आलं तर खचून जाऊ नकोस. तू कुठे कमी पडलास ते शोध आणि पुन्हा प्रयत्न कर. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.